हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण मस्त अशा शेंगाड्या आणलेल्या आहेत. हिरवेगार कवळे कवळे बघू शकता. या प्रकारे शेंगा दिसतं शेंगाड्याचे. याला आम्ही शेंगाड्या म्हणतो. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. चवळीच्या शेंगासारखेच लांब लांब असतात हे शेंगाडे. तर शेंगाड्याची मस्त अशी चटपटीत भाजी बनवणार आहे आपण. एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवायला सांगते. या प्रकारची भाजी बनवणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाजी कशी करायची ते तुम्हाला समजून येईल. तर शेंगाड्याची भाजी एकदम सिंपल आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी. तर सर्वात आधी आपण शेंगाड्या साफ करून घेऊया. या प्रकारे आपल्याला छोटे मोठे तुम्ही पाहिजे ते शेपमध्ये बारीक मोठे तोडून घेऊ शकता. जे लहान लेकर खात नाही त्यांना सुद्धा ही भाजी या पद्धतीने जर बनवले तर नक्की खातील ते. आपण डब्याला तयार होणारे या प्रकारे झटपट भाजी बनवूया आपण. जास्त काही वेळ लागत नाही या भाजीला बनवायला. एकदम सुक्की अशी मस्त भाजी बनवणार आहे मी. सर्व शेंगा या प्रकारे साफ करून घेऊया. बघू शकता आपण सर्व शेंगा साफ करून घेतले या प्रकारे. तर आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. इथं आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे. कढईमध्ये थोडासा तेल टाकून घेऊया. इथं आपण शेंगा धुवून घेतलेल्या आहे 2 पाण्याने. ते आपण शेंगा भाजून घेऊया. शेंगाला आपण 5 मिनिटं परतून घेऊया. भाजून घ्यायचे. त्याचा कच्चापणा आहे ना सर्व निघून जावा म्हणून. बघू शकता आपल्या शेंगा मस्त भाजून झालाय. आता आपण साईडला काढून घेऊया. शेंगा आपण काढून घेतल्या तर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकायचं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये ठेचलेला हिरवी मिरची आणि लसूण टाकूया. हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याला सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. कांदा आपला 2 मिनिटं परतून झालाय. आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटोला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं 2 मिनिटं. टोमॅटो टाकल्यानंतर आपण थोडं मीठ टाकूया जेणेकरून आपला टोमॅटो लवकर गळेल. मिक्स करून घ्यायचे आणि छान असं परतून द्यायचे. आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया थोडी, धना पावडर, थोडं जिरा पावडर, थोडासा गरम मसाला. आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. मसाला परतायसाठी उगाच थोडा थेंबर पाणी टाकूया. थोडासा मसाल्याला आता ऑइल सुटायपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं ऑइल सुटलंय. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण शेंगा टाकून घेऊया भाजलेले. शेंगाला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता किती सुंदर अशी भाजी दिसते आपली. 1 नंबर लागते खायला सुद्धा. अगदी टेस्टी लागते ही भाजी. शेंगा
शेंगा आपले भाजलेले आहेत, थोडंसं शिजून द्यायचं आहे 5 मिनिटं. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा गरम पाणी ॲड करायचं आहे. अगदी थोडंसंच टाकलेलं आहे पाणी इथं मी. एक 2 मिनिटं आपल्याला आता शिजून द्यायचं आहे छान असं. बघू शकता शेंगा आपल्या मस्त असं शिजले. आपण आता त्याच्यामध्ये 2 चमच शेंगदाण्याचा बारीक वाटलेला कूट टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता भाजी कशी दिसते आपली. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. शेंगदाणे कूट टाकले तर आपण फक्त 1 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आहे, भाजीला ऑइल सुटायपर्यंत. बघू शकता मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता साईडने आपल्या ऑइल सुद्धा सुटलेलं आहे. एक नंबर लबलबीत भाजी तयार झालेली आहे. किती सुंदर भाजी दिसते बघू शकता तुम्ही. पाहू शकता या प्रकारे नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. मस्त अशी भाजी तयार होते. एकदा जर खाल्ले तर परत परत बनवायला सांगतील अशी भाजी तयार होणार आहे. खायला पण चवीला पण एक नंबर लागते. भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.